अख्खे हिरवे मूग रात्रभर भिजत घालून त्यापासून एकदम छान आणि मस्त चविष्ट झणझणीत असा नाश्ता म्हणजे धिरड्याची रेसिपी आज मी केलेली आहे। आणि विशेष म्हणजे ही रेसिपी करत असताना यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, इनो वगैरे हे काही वापरलेलं नाहीये। एकदम छान आणि मस्त चविष्ट पौष्टिक तोंडाला चव येणारा हा नाश्ता अगदी तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता, वृद्ध व्यक्ती किंवा आजारी व्यक्तींनाही देऊ शकता। इतका छान आणि मस्त हा होतो। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। घरातल्या एका वाटीने म्हणजे ज्यामध्ये 160 ते 170 ग्रॅम मूग बसतात अशा वाटीने मी 3 वाट्या हे मूग भिजत घातले आणि रात्रभर भिजवलेले मूग आहे। आणि जास्तीत जास्त 10-11 तास मूग भिजवा, जास्त वेळ भिजवू नका। आणि समजा तुमच्याकडून चुकून जास्त वेळ भिजवल्या गेलेस तर त्यातून एक विशिष्ट आंबूस वास येतो, तो वास जाण्यासाठी मूग 2-3 पाण्याने धुवून घ्या। मुगातले पाणी मी काढून टाकले आणि काढत असताना ते रोळून घेतले, म्हणजे असे घोळून घ्यायचे पाण्यातून। त्यामुळे कुच्चर मूग किंवा एखादा अर्धा खडा जर असला तर तो खाली राहतो अशा पद्धतीने। आणि जे चांगले मूग आहे ते वरती मी चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलेले। आता याला वाटून घेऊ। आता हे मूग वाटून घेऊ आणि वाटत असताना थोडं थोडं पाणी वापरून चांगली बारीक पेस्ट करू। जेवढे बारीक वाटून घेता येईल तेवढे बारीक वाटून घेऊ। सर्व मूग मी वाटून घेतले आणि वाटत असताना थोडं थोडं पाणी वापरलं। आता हे पीठ सध्या घट्ट आहे, पण लगेच यामध्ये पाणी नाही टाकायचं, कारण आपल्याला मसाला वाटायचा आहे। मसाल्यामध्ये थोडंफार पाणी पडेल, नंतर यामध्ये पाणी टाकून हे पीठ आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे। आता यात टाकायचा मसाला वाटून घेऊ। पोहे खाण्याचा 1 चमचा भरून जिरे घेतले। जिऱ्यामुळे खूप छान आणि मस्त चव येते या धिरड्याला। एवढ्या पिठासाठी मी 10 ते 11 हिरव्या मिरच्या घेतल्या। आता तुम्ही तिखट कसे खाता त्यानुसार मिरचीचं प्रमाण ठरवू शकता, पण 1-2 मिरची शिल्लकचीच घ्यायची नेहमीपेक्षा, कारण हे धिरडे झणझणीत छान लागतात। पण हे झाले नॉर्मल व्यक्तीसाठी। पण लहान मुलांसाठी, आजारी व्यक्तींसाठी किंवा वृद्ध व्यक्तींसाठी करत असाल तर मिरचीचं प्रमाण मात्र तुम्ही त्या व्यक्तीनुसार ठरवू शकता। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, लसणामुळे छान चव येते या धिरड्याला। हिरव्या मुगाचे धिरडे आहे तर छान असा हिरवा रंग येण्यासाठी मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून तीही वाटून घेते, म्हणजे छान असा नॅचरली हिरवा रंग येईल। बारीक चिरून कोथिंबीर मी वापरणार नाही, वाटूनच वापरणार आहे। त्याला वाटून घेते। सुरुवातीला पाणी न टाकता आणि नंतर पाणी टाकून हे सर्व मसाला छान असा बारीक वाटून घेतला। आता हे वाटून घेतलेला सर्व मसाला यामध्ये मी टाकून देते। आणि मसालाही जास्त फार असा फॅन्सी वापरलेला नाही। हिरवी मिरची, लसूण, जिरे वाटलेले आहे। मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकले, तेही यात टाकून घेतले। चवीनुसार मीठ टाकले की सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। इनो सोडा तर वापरलेलाच नाही। मस्त असं हे पीठ तयार झालेले। आता धिरडे लावून घ्यायचे आणि धिरडे लावत असताना प्रत्येक वेळा असं हलवून घ्यायचं। तवा तापला की गॅस कमी करून घेते आणि त्याला असं ब्रशने तेल लावून घेते। तेलाऐवजी तुम्ही तूप किंवा बटर हे वापरू शकता। मी ब्रशने लावत आहे, तुम्ही कांद्याने, बटाट्याने किंवा चमच्यानेही लावून घेऊ शकता। तेल तुपाचा वापर जास्त होत नाही या रेसिपीमध्ये। आणि बघा अशा पद्धतीने पळीने बॅटर जे आहे ते असं पसरून टाकायचं तव्यावरती। एकाच ठिकाणी टाकून पसरवायचं नाही, डोश्यासारखं आंबोळीसारखं असं चव बाजूने टाकायचं। पण तेवढं पतलंही बॅटर करायचं नाही मात्र। हे बघा असं मी उचटण्याने पसरून घेते। जुन्या बायका हाताने पसरून घेत होत्या, असं हाताने चटका बसतो हाताला पसरवताना, म्हणून मी उचटण्याची ट्रिक वापरते। तुम्ही स्पॅच्युलाही वापरू शकता। मी बऱ्याच रेसिपीमध्ये स्पॅच्युलाने सुद्धा असं पीठ पसरून घेतलेलं आहे। मस्त असं पसरवलं जातं पतलं आणि हाताला चटकाही बसत नाही। पसरून झालं की गॅस मिडियम करून घ्यायचा आणि मिडियम गॅसवरती हे थोडंसं सुकू द्यायचं वरची बाजू। हे बघा 2-3 मिनिटांमध्ये सुकल्या जाते। नंतर थोडंसं कडाकडाने तेल लावायचं। आता मी तेल वापरते, तुम्ही बटर किंवा तुपही वापरू शकता। आणि नंतर याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या। कडा लगेच मोकळ्या होतात, त्या पटकन निघून येते धिरडं। आणि कोणत्याही तव्यावर करू शकता। विशेष म्हणजे नंतर असं मध्ये घालून उचटणं पलटून घ्यायचं। आता दुसऱ्या बाजूने 2-3 मिनिटं याला भाजून घ्यायचं। हे बघा 2-1 मिनिटं झाले। आता याला काढून घ्यायचं आहे, पण फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी याला पुन्हा उलटून तव्यावर टाकते। आणि दोन्ही बाजूने भाजायचं धपाट्यासारखं, एकाच बाजूने डोश्यासारखं भाजायचं नाही। आणि हे बघा आता हे असं आपण पहिले टाकलेलं होतं ना तसंच घ्यायचं आणि चाळणीवर किंवा दुर्डीवर वगैरे टाकायचं। मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी तव्यावरती उलटून दाखवलेलं होतं, असं ठेवायचं। यातली थोडीशी गरम वाफ निघू द्यायची आणि नंतर ताटामध्ये किंवा घडी घालून एखाद्या डब्यात वगैरे तुम्ही ठेवू शकता। आता पुन्हा लगेच दुसरे टाकून दाखवते तुम्हाला। अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि जास्त वेळ लागत नाहीये धिरडे होण्यासाठी। एक धिरडं व्हायला जास्तीत जास्त 4-1 मिनिटं लागतात। तेही पसरून घेतलं की थोडंसं सुकू देते बॅटर आणि नंतर उलटून घेते। अशाच पद्धतीने मी सर्व धिरडे आता करून घेते। पण सर्व नाही करत आहे, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी 4-5 करते
आणि नंतरचे गरम गरम खाण्यासाठी देते. बघा मस्त असे धिरडे तयार झालेला आहे. कलर आहे बघा किती सुंदर आणि मस्त आलेला आहे. चवही खूप छान आणि मस्त लागते. असे थोडीशी वाफ निघाली की चाळणीत वगैरे दुरडीत ठेवून द्यायची मोठ्या. थोडीशी वाफ निघाल्यानंतर किंवा गरम गरमच खायला द्यायचे शक्यतो. मी तर तुम्हाला सांगेल गरम गरमच खा, चवीला खूप छान आणि मस्त लागतात. आणि खाताना हे धिरडे तुम्ही दही सोबत खा, लिंबाच्या आंब्याच्या लोणच्या सोबत खा किंवा टोमॅटो सॉस सोबत खा. आणि अगदी तसेही खाल्ले तरी छानच लागतात, कारण त्यामध्ये आपण मिरची आणि लसणाचा मसाला वापरलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सध्या मुगाचं सीझन चालू आहे, त्यामुळे एक वेळा नक्की ट्राय करायला काहीच हरकत नाहीये. आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत चालता. विशेष म्हणजे आजारी व्यक्ती असेल त्यांनाही चालतात. पारंपरिक रेसिपी अगदी आपली ही. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.